धम्मपद हा भगवान बुद्धांच्या वचनांचा एक अद्भुत संग्रह आहे। हा ग्रंथ त्रिपिटकाच्या खुद्दक निकायचा भाग आहे। यामध्ये 26 वर्ग असून 423 गाथा आहे। आपण धम्मपदाचा 9वा वर्ग म्हणजे पाप वग्गो ऐकूया। वर्ग 9 पाप वग्गो शुभ कार्यात त्वरा करावी, पापापासून चित्ताचे रक्षण करावे, कारण मंदगतीने पुण्य करणायाचे मन पापात रमते। माणसाने जर पाप केले ते पुन्हा पुन्हा करू नये, त्याचा छंद लागू देऊ नये। पापसंचय दुःखकारक आहे। माणसाने पुण्य केले तर ते पुन्हा पुन्हा करावे, त्याचा छंद लावून घ्यावा। पुण्यसंचय सुखकारक आहे। जोपर्यंत पाप परिपक्व झाले नाही तोपर्यंत पाप करणारेला पाप मंगल दिसते, पण जेव्हा पाप परिपक्व होते तेव्हा पाप करणारेला पापाची जाणीव होते। जोपर्यंत शुभ कृत्य परिपक्व झाले नाही तो पर्यंत शुभकृत्य करणायाला ते पापच वाटते, आणि जेव्हा शुभकृत्य परिपक्व होते तेव्हा शुभकृत्य करणायाला त्याची जाणीव होते। माझ्याकडे ते पाप येणार नाही असे समजून पापाची अवहेलना करू नये, पापाला कमी लेखू नये। पाण्याचे थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो। थोडे थोडे पाप गोळा करून तो मूर्ख पापाने भरून जातो। माझ्याकडे ते पुण्य येणार नाही असे समजून पुण्याची अवहेलना करू नये। थेंब थेंब पडून पाण्याचा घडा देखील भरतो। थोडे थोडेही पुण्य गोळा करून धीर पुरुष पुण्याने भरून जातो। थोडे सोबती असलेला खूप श्रीमंत वणिक व्यापारी ज्याप्रमाणे धोक्याचा रस्त्या टाळतो, जगू इच्छिणारा जसा विष टाळतो तशी पापे टाळावीत। हाताला व्रण नसेल तर हातावर विष घेता येते। व्रण नसलेल्याला विष बाधत नाही, अकर्त्याला पाप लागत नाही। जो दोषरहित शुद्ध निर्मळ अशा माणसाला दोष देतो त्या मूर्खावर पाप उलटते, जसे वायाच्या विरुद्ध दिशेने फेकलेले रज कण उलटतात। काही पापकर्मी मानव गर्भात पडतात तर काही नरकात पडतात। ज्यांना सुक्ती मिळते ते स्वर्गात जातात, जे निर्विकार झाले आहे ते परिनिर्वाण पावतात। आकाशात, समुद्रात, पर्वतांच्या गुहेत शिरून जगात असा एकही प्रदेश नाही जेथे राहून माणूस पापकर्मातून मुक्त होईल। आकाशात, समुद्रात, पर्वताच्या गुहेत शिरून जगात असा एकही प्रदेश नाही जेथे राहिले असता मृत्यू धरण्यास धजणार नाही।